नमस्कार, मराठी आस्वादमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे। आज मी मक्याची कटलेट कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी मी पाव किलो छान ताजा कोवळा मका घेतला आहे। चला तर आता आपण रेसिपी सुरू करूया। आता हे दाणे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। बारीक करताना त्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 1 इंच आल्याचे तुकडे घालणार आहे। बारीक करताना खूप असं एकदम बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं, 1-2दा जसं फिरवायचं बस। हे बघा मी असं थोडंसं जाडसरच ठेवलंय, पूर्ण बारीक पेस्ट नाही करून घेतली आहे। एका बाउलमध्ये काढणार आहे। आता मी हे जाडे पोहे घेतले, ते 1 वाटीभर घेतले, मोठी वाटी भरून घेतले, ते आता मी बारीक करून घेणार आहे। ही बघा पोह्याची पावडर अशी आपली बारीक झाली। आता मी याच्यामध्ये टाकणार, मक्याच्या किसामध्ये टाकणार। हे 2 बटाटे घेतलेत मी, चांगले शिजवून घेतले कुकरला। आता मी किसणीने किसून घेणार आहे, म्हणजे ते जाड राहणार नाही, छान एकसारखे बारीक होतील। हा बघा शिजवलेला बटाटा असा मी किसून घेतलाय। आता हा मी यात टाकणार आहे। आता यात मी मसाला घालणार आहे, पेटीसाठी लागतो तो। चवीनुसार 1 चमचा मीठ त्यात घालते, 1 चमचा तिखट पावडर, आमचूर पावडर पाव चमचा, अर्धा चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धना पावडर आणि भरपूर कोथिंबीर, अर्धा चमचा रस होईल असं लिंबू पिळणार आहे। आता मी हे छान मिक्स करून घेणार आहे। बघा असं छान मिक्स करून घेणार आहे। तो आपण पोहे बारीक करून टाकले ना, त्या पोहे पूर्ण ते मक्याच्या दाण्यातला किस शोषून घेणार आहे, त्यामुळे हे पीठ सुकं होणार। त्यामुळे हे बघा असं छान मळून घ्यायचं। आता आपण पेटीस करायला घेऊया। असं मी घेणार आहे पीठ। असे छान छोट्या छोट्या टिक्की बनवून घेणार। बघा असं एवढा गोळा घ्यायचा, असा गोल 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 करायचा, असं दाबायचं मध्ये आणि आपल्या हाताच्या साहाय्याने, अंगठ्याच्या साहाय्याने असं गोल गोल करायचं। त्याला असं छान दाबून घ्यायचं, कडाकडा त्याच्या एकसारख्या। हे टिक्की आपली तयार। हे बघा हे टिक्की सगळं आपल्या बनवून झाल्या। आता हे आम्ही 10 ते 15 मिनिट फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहे। 3-4 चमचे मैदा घेतला, त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि त्याचे थोडं पाणी टाकत अशी पेस्ट बनवून घेतली। तर ही पेटीसला चिकटली पाहिजे इथपर्यंत मी पातळ करून पेस्ट बनवली आहे। पाटी ठेवली आहे गरम करायला। आता पेटीस तळण्यासाठी मी तेल टाकते पाटीमध्ये। हे बघा हे कटलेट फ्रीजमधून काढले, छान सेट झाले। चला तर आपण आता हे करूया, तळून घेऊया। हे मी ब्रेड क्रम्स घेतले, त्यात मी आपले जाडे पोहे असतात ना, ते अर्धवट बारीक करून घेतले। शेवया माझ्याकडे थोड्या होत्या, त्या पण थोड्याशा बारीक करून घेतल्या आणि ते मी आता पेटीसला लावणार आहे। त्याच्यावर पेटीस यात घोळवून घेणार आहे, त्यामुळे तुम्हाला थोडासा व्हाईट, थोडीशी शेवई असं त्यात दिसतं। चला तर आता हे पेटीस घेऊन मी ह्या बॅटरमध्ये बुडवणार आहे। असं हे बॅटर ह्या पेटीसला लावून घेणार आहे आणि असं हे असं छान निथळून घ्यायचं बॅटरमधून आणि मग ह्या ब्रेड क्रम्समध्ये असं घोळवून घ्यायचं छान। ते ब्रेड क्रम्स पूर्ण चिकटले पाहिजे त्याला असे। आणि आता मी गॅस पूर्ण तेल तापवून घेतल्यानंतर गॅस स्लो करायचा
असं 1 मिनिट असंच एक साईड होऊ द्यायची त्याची, नंतर ते पलटायचं. बारीक गॅसवर 1 मिनिट एक साईड झाली. आता मी हे पलटणार आहे. असं पलटून घ्यायचं. आता ही दुसरी साईड होऊ द्यायची. गॅस मिडियम ठेवायचा. माझी तळण्यासाठी पाटी छोटी आहे म्हणून मी एकच पॅटीस टाकलाय. मोठी पाटी जर असेल तर तुमचे 4-4 पॅटीस एकाच वेळेला तळून होतील. असं छान खरपूस तळून घ्यायचं मिडियम गॅसवर. बघा छान आपलं तळून झालं. असं तेल निथळून घ्यायचं झाऱ्याने, असं असं करून, म्हणजे पूर्ण तेल त्यात येत नाही. आणि टिश्यू पेपरवर काढायचं. चला तर आपले हे आता कॉर्न पॅटीस तयार आहे. हे तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकतात. पावसाळ्यात तर हे करायलाच हवे, खूप छान लागतात. एकदा करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. माझी रेसिपी तुम्ही मनपूर्वक बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.